पुण्यात स्वारगेट बस स्थानकामध्ये शिवशाही बसमध्ये पीडित तरुणीवर 2 वेळा लैंगिक अत्याचार केल्याचं समोर. लैंगिक अत्याचार झाल्याचं वैद्यकीय अहवालामधून स्पष्ट. पोलिसांच्या 8 पथकांकडून आरोपी दत्तात्रय गाडेचा शोध सुरू. आरोपीपर्यंत पोहोचण्यासाठी पोलिसांकडून भावाची चौकशी सुरू. पुणे अत्याचार प्रकरणाची मुख्यमंत्री फडणवीसांकडून दखल. तपास गंभीरतेनं करा, फडणवीसांच्या पुणे पोलीस आयुक्तांना सूचना. पुण्यामधील घटना क्लेशदायक, आरोपीला तत्काळ अटक करा, अजित पवारांच्या पुणे पोलीस आयुक्तांना सूचना. अजित पवारांनी पोलिसांकडून दिवसभरातील कारवाईचा अहवालही मागवला. स्वारगेट एसटी आगारामधील बलात्कार प्रकरणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा पोलीस आयुक्तांना फोन. आरोपीला लवकरात लवकर शोधून केस फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालवण्याच्या सूचना. पुण्यामधल्या स्वारगेट बस स्थानकामधील बलात्कार प्रकरणामधील आरोपीला आलेले कॉल आणि संपर्कातील व्यक्तींची चौकशी. आरोपीचं शेवटचं लोकेशन शिरूर. दुपारपासून लोकेशन बंद. पुणे पोलिसांकडून आरोपीचा कसून शोध सुरू. स्वारगेटमधील डेपो मॅनेजर कंट्रोलरवर कारवाई. 23 सुरक्षा रक्षकांना निलंबित करून नवीन सुरक्षा रक्षक नेमले. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती. बस स्थानक नाही तर कोणताच परिसर सुरक्षित नाही, प्रकाश आंबेडकर यांची प्रतिक्रिया. तर फक्त स्वारगेट नाही तर अनेक ठिकाणी अशा घटना घडल्याची आंबेडकरांची प्रतिक्रिया. स्वारगेट बस स्थानकाच्या आगार प्रमुखांनी सुरक्षेसंदर्भात पुणे पोलिसांना दिले होते पत्र. पत्रातून पोलिसांकडे सुरक्षा पुरवण्याची मागणी केली होती. तर स्वारगेट स्थानकाच्या आगार नियंत्रक मोहिनी ढेरेंचीही पोलिसांकडून चौकशी. पुण्यामधल्या अत्याचार प्रकरणी ठाकरेंची शिवसेना आक्रमक. स्वारगेट स्थानकातील सुरक्षा रक्षक कक्षाची तोडफोड. जुन्या बसमध्ये साड्या आणि दारूच्या बाटल्या सापडल्याचा वसंत मोरेंचा आरोप. बीडच्या मस्ता चौकमधील अन्नत्याग आंदोलन तुर्तास स्थगित. उज्ज्वल निकम यांची सरकारी वकील म्हणून नियुक्ती केल्यानं आणि काही मागण्या मान्य केल्यानं निर्णय.